सरकार आपल्याशी खोटं बोलतंय का? गोष्ट आहे पंतप्रधानांनी नुकतंच डिक्लेअर केलेल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह बद्दल. भारताच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच सांगितलं की भारताकडे 5.53 मेट्रिक मिलियन टन एवढा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम साठा आहे. पण खरं बघितलं तर याची सुरुवात श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 मध्ये सुरू केली होती. त्यांनी संसदेत अशी कल्पना मांडली की अशा प्रकारचा रिझर्व्ह भारताकडे असण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर 2004 मध्ये एक कंपनी बनवली गेली, इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड. या कंपनीनंतर भारत सरकारने 2009 ते 2014 या काळामध्ये भारतात 3 ठिकाणी असे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह बनवले. एक होतं विशाखापट्टणम, बेंगलुरू आणि पुद्दूर या ठिकाणी. त्यानंतर याच्यावर कुठेतरी मात करायची म्हणून मोदी सरकारने ठरवलं की आता आपण अजून 2 नवीन पेट्रोलियम रिझर्व्ह बनवणार. गोष्ट खूप चांगली होती. ते बनणार होते बिकानेर आणि चांदीखोले इथे. त्याची कॅपॅसिटी असणार होती 4 मिलियन मेट्रिक टन. मात्र अजूनपर्यंत साधं त्याचं लँड एक्विजिशन झालेलं नाही. त्याच्याबद्दलचे एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स ते गव्हर्नमेंटने तयार केलेले नाही. अशा प्रकारे भारताकडे अजून सुद्धा 5.53 मिलियन मेट्रिक टन एवढा पेट्रोलियमचा रिझर्व्ह आहे. त्यामुळे तसं बघितलं तर घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही.